भजना गोमटा आणि थोया झाला फाटा बाधिकेचा. देवानं दिला महाराज हा जन्म आम्हाला, देवानं हा जन्म दिला आम्हाला, पण कळालेला नाही आम्हाला. त्याच्यामुळे हे मिळून तरी उपयोग आहे का काही? जो माणूस भजन करत नाही, जो देवाचं नामस्मरण करत नाही, जो समाजाच्या कामी येत नाही, जो देशाच्या कामी येत नाही, जो गावाच्या कामी येत नाही, जो धर्माच्या कामी येत नाही, हा त्याला मिळून तरी काय उपयोग काय महाराज? अरे आम्ही या जीवानं देवासोबत करार केलेला आहे महाराज. करार थोडं मोठं करार, जीवासोबत देवासोबत करार केला या जीवाने महाराज. कधी? आईच्या पोटात असताना, की हे जे गर्भवासाचं दुःख आहे, या दुःखामधून आम्हाला एकदाच मोकळे केलं पाहिजे. एक वेळ कधी, एक वेळ करी या दुःखा वेगळे. याला गोड करा, जरा गोड करा. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताची जाळे उगवून आठवीन पाय हा माझा नभोस, रात्र आणि दिवस पांडुरंग. तुझं भजन करेन, पण महाराज यामधून मला मोकळं करा. जीव कोणाला म्हणतो? देवाला म्हणतो. महाराज गोड ब्रह्मांड दिलं बरं का. महाराजांचं नाव काय? श्रीकृष्ण महाराज. गोड ब्रह्मांड दिलं बरं का. सगळी गोड असंच ब्रह्मांड दिलं. चला, महाराजांचं नाव काय? पंढरनाथ बाबा. गोड साथ आहे. चला, आमचे कीर्तनकार प्रति इंदुरीकर महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बघा. आमचे भंडारे बाबा, तसेच आमचे मोहन बाबा, तसेच आमचे आदरणीय श्रीराम बाबा, सर्वच मंडळी. यांना बराच वेळ झाला प्रमाण द्यायचे, पण त्यांना तुम्ही काय गटून द्यायला? विलास बाबा आहे त्या ठिकाणी आदरणीय. पुन्हा या दुःखा वेगळे आणि दुरिताचे जाळे उगवून म्हटलेलं आहे. या दुःखामधून, या गर्भवासाच्या दुःखामधून एकदाच मोकळं करा. देवाला विनंती केली महाराज, करार केला देवासोबत. पण बाहेर आलं की बदललं महाराज. तो या झाला फाटा. अहम अहम म्हणता म्हणता कोहम कोहम म्हणायला लागलं. विठाला विठाला भजन करेन म्हटलं, पण बाहेर आल्याच्या नंतर बदलला आणि मग दुःख भोगू लागला. देवापासून वेगळा झाला आणि मग ज्या ज्या वेळेस त्रास होईल त्यावेळेस मग म्हणायचं देव कुठे लपला? काय गडी आहे काय देव आपण ठेवलेला? दुःख ज्या ज्या वेळेस होईल त्यावेळेस आम्हाला देव आठवतो, पण सुखात जोपर्यंत आम्ही तोपर्यंत देव आठवत नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये माणसाच्या थोडस दुःख बी असावं. दुःख असल्याच्या नंतरच देवाची आठवण होते महाराज. सुखात कोणी देवाची आठवण करत नाही, सगळे दुःखामध्ये. म्हणून जीवनामध्ये माणसाच्या दुःख आलं पाहिजे थोडं तरी, लय सुखात बी नाही पाहिजे. विठाला विठाला. तुकाराम महाराजांचं जीवन जर पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये महाराज सुख भोगण्यासारखं काय नव्हतं. सर्व काही होतं, पण त्यांना माहित होतं इथं जर सुख भोगत राहिलो मी, या भौतिक सुखामध्ये राहिलो तर मला ते आध्यात्मिक सुख मिळणार नाही, देवाचं सुख मिळणार नाही. म्हणून महाराज एवढा काही श्रीमंत प्रपंच होता कोणाचा? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. त्याच्यावरती लाथ मारली महाराज, लाथ मारली. संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हा संसारावरती तुळशी पत्र ठेवलं आणि मग हे सगळं सुख सोडून दिलं महाराज. संसारात यांना आत्मकल्याण होणार नाही, यांना समाधीचा अनुभव येणार नाही, समाधीचं सुख मिळणार नाही, समाधीच्या सुखाशिवाय देवाचं स्वरूप जाणता येणार नाही. आणि म्हणून या संसारामध्ये थांबायचं नको, संसारामध्ये थांबायचं नको. म्हणून रोज उठायचं दिनराजानी आची धंदा गोविंदाचे पोवाडे, दिवस नकडे रात्र नकडे आणि अंगी खेळे दैवत महाराज. शिंक जांभई खोकला आणि एवढाची वेळ वाया गेला. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये फक्त शिंकताना, जांभई देताना आणि खोकताना एवढाच वेळ वायाला गेलेला आहे.
नाही तर अखंड भजन केलं महाराज. एकदा होते एकदा जोरदार टाळ्या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. अखंड भजन केलं महाराज. जागा असताना सुसुप्तीमध्ये असताना आणि स्वप्नामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अखंड भजन केलं. हे का केलं महाराज? हे का केलं? त्यांना माहित होतं महाराज संसारामध्ये सुख नाही, म्हणून परमार्थ केल्याशिवाय पर्याय नाही. तसं आपण सुद्धा समजून घ्यायचं महाराज. संसार सोडायचा नाही. आपण जगद्गुरु तुकाराम महाराज जर झालो तर आपल्याला जगू सुद्धा द्यायचे नाही घरची माणसं. ते मग त्याने एवढा वाढवाच कशाला करून ठेवला होता असतो. विठाला विठाला तुला जर असं देवदेवच करीत फिरायचं होतं, सप्तीच करीत फिरायचं होतं, तर मग एवढा प्रपंच वाढवला कशाला महाराज? कारण की भगवंतानं आम्हाला हे शरीर दिलं महाराज. हे शरीर दिलं, याला व्याधी म्हणतात, याला संसार जोडला, याला उपाधी म्हणतात. पण हे सर्व काही असून सुद्धा महाराज जो माणूस याच्यामधून वेळात वेळ काढून भजन करतो ना, तो खरा समाधीचं सुरू होऊ शकतो. विडाला आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अखंड भजन केलं महाराज. अखंड भजन केलं. रोज एके दिवशी भामचंद्र, एके दिवशी बोराडे, एके दिवशी भंडारा. कारण की माहित होतं त्यांना हे जे शरीर मिळाले आम्हाला, हे शरीर मला मिळालं कशा करता मिळालं? तर ते भजना करता मिळालं. आणि मिळालं ना माणसाला कळलं पाहिजे. मिळालं तर माणसाला ते कळलं पाहिजे. आणि नाही जर कळलं तर महाराज काय उपयोग होतो का? एक तर हे मिळणंच लय अवघड होतो. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवारे मधुसूदना. कुणाला आठवा? भगवंताला आठवा महाराज. भगवंताला आठवा. कारण की हे शरीर आम्हाला मिळणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. मिळालं पण महाराज कळलं नाही. मिळालं पण कळलं नाही. बापू आबा, एक माणूस बाजारात गेला बघा, बीडच्या बाजारात. आणि बाजारात गेला महाराज, फिरायला लागला बाजारात. आता फिरता फिरता त्याला एक जांबावाली मावशी बसलेली दिसली, जांब घेऊन. काय दिसलं? जांबावाली मावशी जांब विकताना दिसली. आता हे नंबरी होतं जरा, मंजेरीचं होतं ते, चिंचोलीचं नव्हतं बरं का सरपंच. मंजेरीचं होतं ते, मंजेरीचं. आणि ते बाजारात फिरायला लागलं. आणि बाजारात फिरत असताना झालं काय माहितीये का? त्यांनी चलता चलता त्या जांबावल्या मावशीचा एक जांब पटकन उचलला आणि खिशात घातला. आता तो जांब चोरला का नाही? त्याने चोरला की नाही? चोरला तो जांब. जांब चोरला. तो अचानक बरोबर त्या मावशीने ओळखलं, या माणसाने आपला जांब चोरला. जांब चोरलेला पाहिला, ते 2-4 पावलं पुढे गेलं. मावशी पटकन मागून गेली महाराज. पळतच जाऊन महाराज पायात ते चप्पल काढून फडा 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 हाणायला चालू. कोणाला? बबन महाराजांना नाही, ते जांब चोरणार. एवढं मारलं महाराज, एवढं मारलं. आणि एवढं आमच्या सिद्धेश्वर महाराजांनी बाजारात आपले गेलो होतो थोडस मार्केटला. मी पाहिलं ते समोर त्याला मारताना. अरे म्हणलं कशामुळे मारलंय तुला? काय नाही म्हणलं, काय नाही, काय नाही. अरे मला कशामुळे मारलं? काय नाही म्हणलं, जाम चोरला होता. अरे म्हणलं 2 रुपयाचा जाम, आणि 2 रुपयाच्या जांबासाठी तू चोरी करतो? अरे किती मारलं त्या मावशीने तुला? अरे तिची चप्पल तुटली ना. मारू मारू तुला. म्हणला काय आता सांगावं महाराज, किती जरी मारलं तरी म्हणलं माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. हे असले कोटी लोक आहेत बघा, काय काय त्यांना हे मिळालंय महाराज पण कळालेलं नाही. विठाला आणि हे आम्हाला शरीर मिळालं,
हा देह मिळाला पण तो कळालेला नाही. अरे आम्हाला मिळालं, देवाला मिळालं नाही महाराज, म्हणून देवाला इच्छा करावी हे शरीर मिळण्याकरता, हा मानवी जन्म मिळण्याकरता देवाने इच्छा करावी महाराज. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा. महाराज स्वर्गातला इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाही. देवाने इच्छा करावी या मानवी देहाची महाराज, पण देवाला मिळाला नाही, आम्हाला मिळाला पण आम्हाला कळलं नाही. विडाला लक्षात घ्या, आम्ही जीवनामध्ये आल्याच्या नंतर या नरदेहानं भजन केलं पाहिजे. जन्माला आल्याच्या नंतर जन्माचं सार्थक जर करून घ्यायचं असेल तर इथं आल्याच्या नंतर देवाचं भजन करा. चला, मुखानं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. हा पहिली क्रिया आहे सांगितलेली बघा. पहिली क्रिया मुखानं देवाचं नामस्मरण करा. दुसरी काय सांगितली ऐका ऐका. दुसरी काय सांगितली? दुसरी काय सांगितली तर देवाची कानानं कीर्ती श्रवण केली पाहिजे. आणि तिसरी काय सांगितली? देवाची चित्तामध्ये समान पायदारण केली पाहिजे. पण हे करत असताना कोणाच्या संगतीत आलं पाहिजे? संतांच्या संगतीत आलं पाहिजे. देवाला महाराज, देवाला हा नरदेह मिळालाच नाही. देवाने सुद्धा इच्छा केली, त्यांना मिळाला नाही. बरं आम्हाला मिळाला, पण आम्ही संत संगतीत जात नाही. अरे आम्ही संत संगतीत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला देवाचं सुख प्राप्त होतच नाही. आणि हे संत निळोबारायांनी जाणलं महाराज. आणि जाणल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काही क्रिया कराव्या लागतील. आणि त्या क्रिया कोणत्या कराव्या लागतील? हे अभंगाच्या पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगून जात आहेत की मुखानं देवाचं नामस्मरण करा. नामवाची पण मुखाला देवाचं नामस्मरण येण्याकरता सुद्धा अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. धन्य जगी तोची एका हरी रंगिनाची, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाची. तोच महाराज मुखानं देवाचं नामस्मरण करू शकतो ज्याचा अनंत जन्माचं पुण्य आहे. इथून पुढे काय करा, सिंगल चाली घ्या आणि अशा उठवदार चाली घेत चला. म्हणजे आपल्याला कीर्तन वर नेत जायचंय आपल्याला. हा नाही तर वर नेऊन गप्पून खाली आणू नका. टाइम कमी आहे त्याच्यामुळे सिंगल म्हणा सगळेजण. आणि आनंद घ्यायचा सगळ्यांनी घ्यायचा, पण झटके बस. हा विठाला असं ऐका. हा पुण्य लागतं महाराज, पुण्य लागतं. अनंत जन्माचं पुण्य लागतं. नामदेव महाराजांचं अनंत जन्माचं पुण्य सांगितलं शिवजी महाराजांनी. अनंत जन्मीचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरी बैठा होय. हरिमुखी गाता अर्पल चिंता त्या नाही मागुता. महाराज पुण्यच लागतं, त्याच वेळेस परमार्थ होतो. 18 वर्षापासून तुम्ही या गावामध्ये परमार्थ टिकवून ठेवला, जतन करून ठेवला महाराज. हे अनंत जन्माचं तुमचं पुण्य, म्हणून तुमच्याकडून हा परमार्थ घडतोय. एवढा आला पुण्य लागतं. नाहीतर महाराज काही काहीचं पुण्य बिले आडू येतं बघा. पुण्य लागतं छत्रपती दादा, पुण्य लागतं. एक माणूस भेटला मला बघा, हे अधूनमधून अशी फवारणी चालू ठेवावंच लागतं. एक माणूस त्याने काय केलं, माझी भेट घेतली, समोर आला, मला म्हणला महाराज. मी म्हणलं का? आता तुम्ही रोज याच्या गावाला फिरतात? म्हणलं हो. बरं चाललंय वाटतं? म्हणलं हो. काय राव म्हणला, काल म्हणला बीडला तमाशा आला होता. काय त्या तमाशाला गर्दी म्हणला, काय सांगावं तुम्हाला. म्हणलं बरं, लेच गर्दी हो महाराज, काय सांगावं. किती पब्लिक, त्याची गणतच नाही. काय कॅचिंग पॉवर आहे म्हणलं तमाशावाल्याकडे. आणि
तुमच्या कीर्तनाला रोज तुम्ही कीर्तन करीत फिरता, असून किती लोक येतात गावातले, आरतीची येतात, 400-500 लोकांच्या पुढं काही कीर्तनात माणूस गाव कॅचिंग पॉवर नाही म्हणला तुमच्या कीर्तनावाल्याकडे, कॅचिंग पॉवर नाही. पण काय तमाशाला म्हणला एवढे लोक, काय गर्दी म्हणला महाराज. आता बबन महाराज बी रोज एका गावाला फिरतोय, त्याला उत्तर देताना काय सहजी सोपा जाईल का? त्याला मी एकच म्हणलं, त्यांच्यामध्ये कॅचिंग पॉवर आहे म्हणून तिथं पब्लिक तुला जास्त दिसते, आणि आमच्याकडं कॅचिंग पॉवर नाही म्हणून पब्लिक कमी वाटते, असं तुला वाटतं ना? म्हणला हो, हे खरंच आहे. म्हणला तुला एक गोष्ट विचारतो, म्हणलं मला फक्त उत्तर दे, फक्त एवढंच सांग, घाण जागेवर मासे जास्त बसतात का चांगल्या जागेवर मासे जास्त बसतात? ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं त्याला घरी गेलं. पुण्य लागतं, त्याशिवाय परमार्थ होत नाही. पुण्य असावं लागतं. त्याच वेळेस मुखाला देवाचं नामस्मरण येतं, घेई माझे वाचे आणि गोड नाम विठोबाचे, भगवंताचं नामस्मरण म्हणून मुखानं देवाचं नामस्मरण करत जा महाराज. चला पुढे निघायचे. दुसरी क्रिया कोणती सांगितली महाराज?